नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सुशांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 31 जुलै 2024 वार बुधवार घोटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते हे आपण जाणून घेणार आहोत। तर 8 ते 10 दिवसापासून पुण्यामध्ये मुसळधार संततधार पावसामुळे आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळालेला आहे। तर चला तर पाहू की आज दरांमध्ये काय बदल झाला होता। कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप गावरान कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते। ते कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला आज एक नंबर टॉप गावरान कोथिंबीरीसाठी 5 ते 9 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः 3 रुपयापासून आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात। शापूची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज शापूसाठी दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। मेथीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते। तर आज मेथीसाठी दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी जास्तीत जास्त उच्चांकी दर जे आहे ते आपल्याला 8 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीला दर पाहायला मिळते। तर कमीत कमी 5 रुपयापासून हलक्या मेथीसाठी दर पाहायला मिळते। पूर्ण कोरडी असलेली मेथी जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर मिरचीसाठी आपल्याला जास्तीत जास्त आज 20 ते 26 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये स्थिरता आपल्याला 2 ते 3 दिवसापासून हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतात। तर आज टोमॅटोसाठी आपल्याला कमीत कमी 8 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही जास्त झाल्यामुळे आपल्याला दरामध्ये मोठी घसरण टोमॅटोसाठी पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारलं पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला आज कारल्यासाठी आज दर काय मिळालेला आहे? दर चालू आहे 25 रुपये, 22 रुपये, 20 रुपयाप्रमाणे दर चालू आहे। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी टॉप क्वालिटी 25 रुपयापर्यंत। तर क्वालिटी पाहू शकता, दरामध्ये आपल्याला स्थिरता कारल्यासाठी पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दुधी भोपळ्यासाठी 14 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपयापासून दर पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्यासाठी आज 30 ते 35 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला 30 ते 35 रुपये एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। तर कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 30 ते 35 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून दर पाहायला होते। कोबीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 14 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी दर पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या भुईमुग शेंगासाठी आज दर जे आहे ते 80 ते 90 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज वाढ पाहायला मिळते। चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीच्या शेंगासाठी आज दर जे आहे ते 30 ते 40 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक थोडीफार आपल्याला कमी पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। हिरव्या काकडीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 16 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 7 रुपये किलोपासून आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 50 ते 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी 30 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, मोठ्या साईजमध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी 5 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयेपर्यंत आपल्याला लहान शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतो। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा पाहायला मिळतो। तर आज पावट्यासाठी दर काय मिळाला आहे? 35 ते 40। आज थोड्याशा दरामध्ये ती जी पाहायला मिळते क्वालिटी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते 5 रुपयाने आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाणा पाहायला मिळते। तर वाटाण्यासाठी 70 ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीचे वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते।
तर साधारणतः दर जे आहे ते कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 65 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये आज थोडंसं 10 रुपयांची घसरण वाटाण्यासाठी झालेली पाहायला मिळते. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी आज 50 ते 55 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपयापासून बीन्सला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 5-10 रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजमा पाहायला मिळतं. तर राजमासाठी आज दर जे आहे ते 30 ते 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतात. आवक ही आहे. त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 10 रुपयांनी 2 ते 3 दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात. पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी आज दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला जास्ती असतं. 70 ते 80 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या गवारसाठी दर पाहायला मिळते. आवक आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला तेजी गवारसाठी पाहायला मिळालेली आहे. वांग्यांची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगे पाहायला मिळतात. तर वांग्यांसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 45 ते 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला वांग्यांसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला वांग्यांसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला वांग्यांसाठी दर जे आहे ते साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळालेले आहे. क्वालिटीनुसार आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांग्याला पाहायला मिळते. तर साधारणतः 20 ते 25 रुपये चांगल्या क्वालिटीच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. तर काळं भारताचं वांगं पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते 7 रुपयापासून ते जास्ती असतं 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता. तोंडल्यासाठी आज 25 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या तोंडल्यासाठी दर पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 ते 16 रुपयेपर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये कमी क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते 8 रुपये किलोपासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. आल्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कवळा आले पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबरच आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर कवळ्या आल्यासाठी दर जे आहे ते आपल्याला साधारणतः 20 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला कवळ्या आले त्याचबरोबर तयार झालेले आल्या आपल्याला मिक्स आले पाहायला मिळते. तर या आल्यासाठी साधारणतः 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या आल्यासाठी 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 90 रुपयापर्यंत आपल्याला या आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. साधारणतः 85 ते 90 रुपयापर्यंत आपल्याला तयार झालेल्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी सातारा आले आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात. तर साधारणतः 100 ते 105 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटीनुसार आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये आपल्याला चांगलीच तेजी 3 ते 4 दिवसापासून आपल्याला आल्यामध्ये पाहायला मिळते. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 105 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. पुदिनाची क्वालिटी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुदिना पाहायला मिळते. तर साधारणतः 3 ते 5 रुपयापर्यंत आपल्याला पुदिनासाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर कांदापातची क्वालिटी आपण पाहू शकता. थोडीशी चिखलाने भरलेली कांदापात पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला या कांदापातसाठी 7 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत आपल्याला कांदापातसाठी आज दर पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पालकसाठी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर भाजीपाल्यांचे दर कमी झालेले आहेत परंतु पालकासाठी आपल्याला दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर कमीत कमी आपल्याला 10 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी पालकसाठी दर पाहायला मिळतात. आपल्याला मोठ्या साईजमध्ये मुळा पाहायला मिळते. तर पाहू शकता 4 नग आपल्याला एका त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला मुळ्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते.